नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली का? संपली प्रतीक्षा संपली म्हणायचं का? संपली आणि गुलाल पडला आणि तो पण देवाला सोबत घेऊन गुलाल पडला. देवाला गाव काय सांगाल, ह्या विजयाच्या मागचं खरं कारण सांगा. नाही कर शेवटात हो का आम्ही पहिल्यांदा क्षेत्रात केली. ज्यावेळेस आपण एखादी कुस्ती हारतो किंवा आपण काय असतो त्यावेळेस आम्हाला असं आमच्या वस्तादनी शिकवलंय की तू डबल जोमाने तयारी लागायचं. बरोबर, पेडगावला कुणामुळं पण होऊन द्यात, लॉबी झाली काय झालं पण ती झालं ना. मग तिथून पुढं माझं एक तत्व आहे की परत त्या जोमाने मी तयारीला लागलो होतो. 15 पेडगावचं मैदान झाल्यापासून त्याचं आज यश मला मिळलं. कसं नियोजन लागलं होतं? आगामी आपण बघतो आता माळशिरसचं मैदान येत आहे, तर या मैदानाला अनुसरून आपण हे मैदानाचं तुम्ही नियोजन लावलं ना. आता कसं झालंय माहितीये का, आता बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांच्या दृष्टीनं ही म्हणजे तालीम होती. 2 हिंदी केसरी मैदान येतात ना, त्याची ही मैदान म्हणजे तालीम आहे. बरोबर, म्हणून इथं टॉपच्या इतक्या गाड्या आल्या होत्या. मग आता असं समजायचं का आपण की माळशिरसला ही गाडी पळताना दिसाल? नाही, अजून तसं काय बोलणं नाहीये बरं का. म्हणजे मी आता तसं काय नाही बोलू शकत तुमच्यावर. आणि चर्चा असेल तर बोलावं म्हणावं, ना तर म्हणून नाही ना उपयोग. प्रत्येक माणसाचे विचार वेगळे, मतं वेगळी, त्यामुळं असं नाही ना आपण बोलू शकत. दादा, पण एक वेगाचा शेवट मानला जाणारा आणि तुमची इतकी मोठी खरेदी होती आणि ज्यावेळेस माणूस पैसे इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट होत नाही, मग तो मनाला समाधान असो की आर्थिक असो, तर ती खंत होती का कुठे? विषय होता मला तो खरेदी केला 61 लाखला घेतला, ह्याचं दुःख नव्हतं मला फक्त सरच्या गुलालात लागतो. मग तो नंबर किती वाई करू द्या, मी निवांत झोपतो. आज मी आहे ना, तुम्हाला म्हणजे लबाड पडणार नाही, पेडगाव बसणं आज मी लय सुखान झोपणार आहे. उद्या सकाळी 11-12 शिवाय मी उठत नाही आता बस, कारण मी माझ्या डोळ्याला डोळा नाही. माझी आज तब्येत बरी नव्हती तरी मी गोळ्या खाऊन आलो होतो. त्यामुळं काय मी झोप लागत नव्हती मला. जर 2-2, 3-3, 4-4 वाजता मी असा जागा असायचो, मला झोप लागायची नाही. किती दिवसानंतर सर्जा आणि बकासूरची गाडी पळताना दिसली? सर्जाची माझ्याकडे आल्यानंतर दुसरी वेळ पडली, तर रेट्रेत पडली होती. म्हणजे थोडंसं काय मतभेद माणसांचे चुकीचे असतात, त्याने घडतं. त्यावेळेस रेट्रेत पडली होती. काय सांगाल, नेमकं बकासूर हा बैलगाडा क्षेत्रातला देव आहे आणि सर्जाला एक वेगळा मान आहे आणि निंबाळकर सरांचं जे आशीर्वाद आहे असं म्हणता येईल. 1 वर्ष झालं आणि त्यांचा नुकताच वर्ष श्राद्ध पार पडलं, तर त्यांचे आशीर्वाद कुठेतरी आशीर्वाद कामाला आले. त्यांची मनापासून इच्छा असायची बकासूरांनी सर्जाची गाडी पळवायची, पण आज योगायोगे आज बकासूर सर्जाची गाडी पडली आणि ती सुद्धा सरांच्या नावावर पडली. आणि सरांची इच्छा होती विठ्ठल केसरीला 1 नंबर करायचा, 1 नंबर केला. ह्याच लय मोठा सरांचा आशीर्वाद आहे असं मी म्हणेन. म्हणजे हा खरा विजयाचा जो गुलाल आहे हा निंबाळकर सरांना समर्पित आहे 100%. कारण त्यांची जी इच्छा होती ती आज मी पुरी करू शकलो, ह्यातलंही मला मोठं समाधान आहे की आज त्यांची इच्छा ही तर होती ना, ते मी पुरी केली ना, मला लय मोठं समाधान. दादा, बकासूर विषयी काय सांगाल? कारण बकासूरला पण आता बरेच दिवस झाले. नाही, बकासूर देवच आहे असं नाही ना. बकासूर देव असला तरी शेवट होता तो जीव आहे एक प्रकारे. नंदी तो महादेवाचा. थोडेफार 19-20 वाईट चांगले काळ असतात, आपण सुद्धा आजारी असतो, आपण सुद्धा काय चालायचं. या गोष्टी फॅन्सने समजून घ्यायच्या असतात. फक्त बकासूरचे सुद्धा फॅन्स, मथुरचे फॅन्स, सर्जाचे फॅन्स हे तिघांच्या मागे उभे असतात एकमेकांच्या. की जरी सर्जा हारला तरी मला बकासूरवाले असू द्या, मथुरवाले, मला ते फॅन्स म्हणतात दादा आपला सर्जा भाऊ आहे बकासूरचा मथुरचा, त्यामुळे तो कमबॅक करणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्यात मला सगळं मिळालं आज आणि खूप जोमात कमबॅक केला आणि ना भूतो ना भविष्याती गाडी अशी पळाली. जे सर असताना जो त्यांनी शब्द केलता ना, त्याचा आज सर्जाने इतिहास करून दिला. इतिहास करून दिला सरांना दिला हा 100%. नक्कीच दादा, सर्जा हा पुन्हा एकदा त्याचा जोमात कमबॅक झाला आणि इथून पुढं तुम्हाला कायम त्याने गोलाला ठेवावं याच शुभेच्छा. धन्यवाद. मामा आणि डांगे साहेब, सगळ्यात तुमचं प्रथम अभिनंदन. मामा तर रोज अभिनंदनाचं वर्ष हवे, पण खऱ्या अर्थाने आज तुम्ही जिंकले आणि तुमची जी पायवारी झाली ती कुठेतरी सार्थ ठरली. म्हणजे आज आषाढी एकादशी आहे आणि एकादशीच्या अगोदर तुम्ही ती एकादशी पूर्ण केली
आणि बकासूरसाठी जी तुम्ही त्याच्या गोठ्यावरती भेट दिली ती आज कुठेतरी सार्थ ठरली असं वाटतं का? आज अख्ख्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. आज माझ्या एकट्याचा आशीर्वाद नाही का तर अख्ख्या महाराष्ट्राने मला तिथं पाठवलं होतं आणि आपल्या देव बकासूर विठ्ठलनं मला तिथं पत्र बोलवत होतं. अख्खे जगातले फॅन फॉलो जे एवढे आहेत की बोलू शकत नाही की सर्व धंदे आपले ते. आज आपण गोरगरीब मी बी एक युट्यूबर आहे, एक मी बी गोरगरिबांची आणि एक मुलाखत घेत असतो. पण असं आयुष्यात घडलं होतं की मी जे करेन पण ते कोण तर करे किंवा काय करे अनेक पहिल्यासाठी करतेली. पण ज्या विठ्ठलानं मला बोलवलं ते मी कधी विसरू शकत नाही. आज सर्वांनी मला सपोर्ट केला, आज अख्ख्या महाराष्ट्राने मला सपोर्ट केला, आज माता बहिणीने मला तिथं एवढा सपोर्ट केला, आज मामाने वैभव मामाने मोहिल शेठ मला देवानं भाव दिले. मला एकतर भाव नव्हता पण हे दोघं जण आणि हे मोहिल शेठ दादा आणि वैभव मामा हे मला दोन विठ्ठलाने भाव दिले. का तर मी मैदानात असं असतो किंवा सगळ्याची बाळ घेत असतो पण अख्ख्या जगानं मला हे प्रेम दिलं. हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. आणि आमच्या घरात आज बकासूरला देव मानला जातो. आज प्रत्येक घरात विठ्ठलाला देव मानला जातो जसं आपल्या बकासूरला देव मानलं जातं. आज जी वैभव मामाने मागत किती हाल काढल्यात, मोहिल शेठने किती हाल काढले, यांची कोण बाईट बी घेत नव्हतं. आज आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मैदानात येते. आज त्यांना आज कुठं पोहोचवले त्यांना देवानं, आज पाक म्हणजे जगाच्या आसमानावर त्यांना पोहोचवले म्हणजे हे विसरू शकत नाहीत. का तर ज्यांनी बकासूर हे कोणाला माहीत नव्हता तेव्हापासून बकासूरचं नाव पडलं तेव्हापासून त्या बकासूर यांचं नाव कधी खाली ठेवलं नाही. आज मामा तिथून असं नियोजन करतात, ही नियोजन सगळं मामाला माहिती असते. आज मोहिल शेठ असतो किंवा यांना काही माहिती नसतं, सगळं पेहरा माहीत नसतो. फक्त फॅन बघले आधी युट्यूबवर टाकत असतात किंवा कोण कमेंट करत असतात. आता कमेंटवर कोण लक्ष देत नाही. आता प्रत्येकाचे पाच बोट सारखे नाही कॉमन विषय झाला नाही. म्हणजे आज 2 दिवसापूर्वी माझ्या भरपूर म्हणजे काय व्हिडिओ टाकले तर कमेंट झाले, मित्रांनी फॅन फॉलोने कमेंट केली होती. पण त्यावेळी मी व्हिडिओ टाकला होता की असं काही करू नका किंवा आपले सगळे मित्र मंडळी आहेत आपले सगळं फॅन सर्वांनी मला सपोर्ट केला. आणि खरोखर आज जे बकासूरनं केलं आज विठ्ठलानं केलं आज आषाढ दिवशी आज सर्वांची मनं त्यानं आज पूर्ण केली. नक्कीच. आणि तुमचे प्रयत्न तुमचं जे यश होतं ते तुम्हाला प्राप्त झालं. मामाकडे जाऊया. मामा सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन. आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे कुठेतरी गुलालाची अपेक्षा आपल्याला चांगल्या अर्थाने चांगल्या रीत्याने म्हणजे 1 नंबरचा मान जो पाहिजे होता तो बकासूरला मिळत नव्हता. त्याचं कारण सांगा. नाही बैलाचं कसं होतं सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात, नशीब पण लागतं आणि बैल पण पळायला पाहिजे शेजारचा. हे सगळं समीकरण जुळून आलं तर आपला 1 नंबर होतो. हे आपल्याला जेव्हा आपला पहिला वाईट काळ आलता ह्याच्या आधी तेव्हाच आपल्याला कळलं होतं. त्याच्यामुळं काय बैलाने आमचं एवढं 7 पिढा नाव आमचं जाणार नाही एवढं कमवून दिलेलं आहे बैलाने. ही 2-4 मैदान मार खाल्ला म्हणून आमचं नाव काही कुठं कमी झालेलं नाही. आणि जे कमेंट करणार आहेत त्यांच्यावर लक्ष देत नाही आपण. फक्त बैल आमचा का मार खात होता आज महाराष्ट्राला सांगतो मी. माझ्या बैलाला झाली ती सर्दी झाल्यामुळे बैलाच्या छातीत कफ झालता. बैलाच्या कंटिन्यू नाकातून पाणी येत होतं. तेव्हा आम्हाला फळ गावला. आज 10 दिवस डॉक्टरने मला 5 दिवस सांगितले होते पण मी 10 दिवस बैल आरामावर ठेवला. आणि आज दाखवलं त्यांनी काय असतं. मग मी एकदम नीट असलो माझ्या गळ्यात चांगला बैल असला की मी काय करू शकतो हे चांगल्याला दाखवून दिलं. 100% आज सगळ्या महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांनी आणि बकासूरवर प्रेम करणाऱ्या लोकांनी बघितलं की पुन्हा एकदा मामाचं परफेक्ट नियोजन हे कामं आलं. आणि आज जी भूतोना भविष्यती अशी गोष्ट घडली आणि ती गाडी पळाली ती म्हणजे सर्जा, वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर. ह्या गाडी पळण्यामागचं रहस्य सांगा, कारण की ही गाडी कसं नियोजन लागलं. नाही काय होतं आता ज्या गाड्या पळतात ना त्या गाड्यांना प्रत्येक आता त्यांनी पण काही 61 लाख रुपये देऊन बैल घेतलाय. बरोबर. आता त्यांना बी माहिती ह्या गाडीने बरेच मोठे पारदर्शक पटकावलेले आहेत आणि प्रत्येकाची इच्छा असते की बकासूर आमच्या गाड्यात पळायला पाहिजे. पण त्यांचा बैलावरचा विश्वास की आपला बैल आता पडत्या काळात होता तरी बी त्यांनी आपल्या बैलावरती विश्वास दाखवला आणि त्यांनी आपल्याला बैल मागितला. आम्हाला असं होतं जवळपास 5 वर्षापासून तुम्ही बकासूर सांभाळ लय वेळा झाले आणि बकासूरला आजपर्यंत म्हणजे कुठलंच असं मैदान नाही त्या ठिकाणी गुलाल नाही आहे असं म्हणता येईल. पण काही काळ असतो की तो बॅड पॅच असतो. आणि या काळात काय होतं नेमकं म्हणजे काय घडलं? काळात काय असतं माहिती आहे का, जी आपल्या गुलाला म्हणजे जो बैल आपला गुलाला असतो तेव्हा लोकांची रिॲक्शन आणि जेव्हा बैल आपला गटाला किंवा कायला मार खातो तेव्हा लोकांची रिॲक्शन ही खूप काही सांगून जातं. कोण कसं वागलं ते आपण 100% म्हणजे याला नाही द्यायचं ना त्याला नाहीच देणार. बरोबर. पहिलं बसून मामा आम्हाला विचारल्याशिवाय नियोजन करत नाही आणि ज्यांच्या आमच्या संघ थोडंसं म्हणजे नाही का ज्यांनी आम्हाला बैल दिले नाही किंवा आमच्या साम्राज्याला बैल त्यांना आम्ही बैल देत नाही. बरं. आणि असं म्हणता येईल ना की आज खऱ्या अर्थाने देवशयनी आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हटलं
की तो देवाचा उपवास मानला जातो. म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस नाही तर देव उपवास पकडतो असं ते मानलं जातं. आणि त्याच्यातच आज बकासूर हा महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही तर संपूर्ण जगाचा एक बैलगाडा क्षेत्रातला देव आहे. आणि त्या देवाला कुठेतरी न्याय मिळाला असं वाटतं का एकादशीच्या निमित्ताने? म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी एक सणासारखा आहे आणि असं पण म्हणता येईल सणच आहे तो आजचा. निंबाळकर सरांना पण त्यांची पण वर्ष म्हणजे 1 वर्ष झाला आणि वर्ष श्राद्ध त्यांचंही झालं. तर त्यांचे आशीर्वाद कुठेतरी या गाडीवरती त्यांच्या पहिल्यापासून आशीर्वाद आहे. सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस सरांनी पहिल्यांदा बैल घातला तेव्हा या गाडीने ठार जिंकली होती. त्यामुळे ह्या जोडीवरती त्यांचे आशीर्वाद पहिल्यापासून आहे. बकासूर थांबला नाही, थांबणार नाही. आणि तो बाकी हो, तो कसा थांबेल? कसं असतं सगळ्याच गोष्टी जुळून यायला लागतात. मी पण फॅन फॅमिलीला सांगतो, फॅन फॅमिली म्हणते की करतात बैलासाठी रडतात वगैरे, पण कसं असतं सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात. नशीब लागतात, चिठ्ठ्या पण आपल्या जिथं आपल्या बैलाला त्रास होईल तिथं नाहीच बैल जिंकू शकत ना. बरोबर. मधून असलंही तुम्हाला कधी नाराज नाही केलं त्यांनी, कधीच नाराज. पब्लिक नाही असलं तर मग हा थोडं समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. पब्लिकनी जरी आला तरी आपल्या बैलामध्ये धमक आहे. हा पेडगावच्या मैदानात काय झालं होतं? नाही आपण सगळं पब्लिक काढलं होतं जवळजवळ. स्वतः सुनील मोरे पण होते पब्लिक काढायला, पण आता मोरेंना पण माहित नाही की जी समोर पब्लिक उभी होती ती डायरेक्ट पळत येईन बैलाच्या अंगावर. आणि त्या ड्रोन मध्ये तुम्ही बघा प्रत्येक सेमीमध्ये नाही आली, पण त्याच सेमीला आली. बरोबर. कुठल्याच सेमीला आली नाही पण त्याच सेमीला आली. पण त्यांनी आम्हाला आयोजकांनी पण लय सहकार्य केलं. जवळजवळ आयोजकांची 30-35 पोरं आपल्या साईडने उभी होती, चाबूक घेऊन मागं होती, पण कुणाला माहिती नाही की समोरून कोण पळत येईल. बरोबर. आणि सगळ्या महाराष्ट्राला आतापर्यंत माहिती आहे आपल्या बैलाला फाड्या चालत नाही. फाड्या म्हणजे फडकं. तर 2 जणांनी त्याच्या तोंडावर फाड्या उधळला आणि जो बैल फाड्या डायरेक्ट बुसतो आपला. पब्लिकला तुम्ही किती त्या दिवशी पब्लिक लावून फिरा काढलं. बरं. थोडा बी बैल आत गटाला बी तो गाडी कडनीच पळाली. तुम्ही जर त्या संघ असं केलं तर मग नाही बैल पण हे करू शकत काय. पण लहानपणापासून त्याला फडक्याचा रागच आहे. आणि पब्लिकने पण हे जाणून घ्यायला पाहिजे कारण की तुमच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करतोय. नाही हे हॅट्रिकचं कसं होतं माहिती आहे का? आता ही हॅट्रिक व्हायला पाहिजे होती कारण ज्या मागच्या वर्षी पण आहे ना आमच्या अक्षय मोरेंचा बलमा 2 वर्ष हिंद केसरी होता, त्यांना पण हॅट्रिक पाहिजे होती. जे नाही का हॅट्रिक होतच नाही त्या मैदानात जास्त कोणाची. पण ह्यावेळेस आपल्याला तो बाक्याला मान द्यायचा होता पण बॅड लक की तो नाही झाला. पण जर ही गाडी मधून असती हॅट्रिकच्या दारात जर राहिलं तर ही गाडी मधून जर असती तर कोणी मानायचं नव्हतं की मी इथं 1 नंबर करेन म्हणून. प्रत्येकाला माहिती, सगळ्या गाड्या मालकांना माहिती ही गाडी मधून जेव्हा चिठ्ठी निघली ना सगळेच ओरडायला लागले. काही त्यातले हसणारे होते की ह्याला कड लागली. हीच फक्त डावीकडे असते ना मग त्यांचं तोंड बघायची होती. बरेच जणांची बघितली मी, गाडी कडनी लागली आणि त्यातून चांगली सीमित लागली. तर ही जर डावीने असती ना तर मग त्यांची तोंड बघायची होती की डावीने मग तर आम्हाला काही टेन्शन नव्हतं. कारण भावात आणि त्या दिवशी राहुलदादांनी सांगितलं की पैलवानाला 2 पैलवान जर असतील त्यांना खेळावंच लागतं. बरोबर. दादांना बी बऱ्याच जणांनी ट्रोल केलं पण त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर आपण त्यांच्यावर काही नाराज नाहीये. त्यांनी झुपली गाडी, आपण झुपली असती, आपण त्यांच्या जागी उच्चार केला तर आपण बी झुपलीच असतो. काय सांगाल म्हणजे आपण आज बघितलं आणि पेडगावचं मैदान तर पार पडलं पण आगामी माळशिरसचं मैदान येत आहे तर कुठंतरी असं होईल का पुन्हा एकदा इतिहास घडल का? आणि माळशिरसच्या मैदानात तुम्हाला बोललो ना मी नशिबाने साथ दिली तर सगळं जुळून येतं. आणि मला माहिती माझ्या बैलांनी 1 नंबर केला की माझा बैल सदस्य लवकर मागे नाही अटक. त्यामुळे पूर्ण अपेक्षा आहे व्हायला कोण आता. नक्कीच मामा धन्यवाद तुमचं आणि अभिनंदन, पुन्हा अभिनंदन. आणि बाक्यानी असंच तुम्हाला गुलालात ठेवावं या शुभेच्छा. धन्यवाद.